नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना सर्वांसमोर सांगत असतात की जर सयाजीरावांना हे कळले तर सयाजी आपले घर पेटून देण्यासाठी मागे पुढे सुद्धा पाहणार नाही. तेवढ्यात सयाजी काकांचा फोन येतो आणि सारंग लगेच मोठ्याने तो फोन बघून सयाजी काकांचा फोन बोलतो. तर लगेच सर्वांना धक्का बसतात. सर्वजण खूप घाबरतात. नाना तर धक्क्याने खालीच बसतात. तेव्हा ऋषिकेश नानांना सावरतो आणि नाना तुम्ही थांबा, मी बघतो फोन. तर नाना ऋषिकेशचा हात धरतात आणि थांब असे बोलतात आणि स्वतःला सावरून तो मोबाईल हातामध्ये घेतात. तेव्हा ऋषिकेश नानांना फोन स्पीकरवर ठेवण्यासाठी सांगतात. तर नाना फोन घेऊन स्पीकरवर टाकतात आणि हॅलो बोलतात. तर सयाजी काका म्हणतात की नान्या, तू आमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवली, हे बरं केले नाही बरं का. तेव्हा सर्वजण आणखीनच घाबरतात की सयाजीरावांना हे सर्व कळले की काय. नाना घाबरतच विचारतात की कोणती. तर सयाजी काका म्हणतात की आमच्या जावेबद्दलची. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. नानांना खूप टेन्शन येते. तर सयाजी काका हे मोठमोठ्याने हसायला लागतात आणि नान्या, इतकं टेन्शन कशाला घेतोस रे. अरे तुझ्या लेकाला चारचाकीमधील डीपबद्दल कळते, त्याला चारचाकीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. हे तू सांगितले नाही, परंतु माझ्या लेकीने मला सांगितले बरं का. मग आम्ही ठरवले की लग्नामध्ये आमच्या जावईला चारचाकीची गाडी आम्ही भेट म्हणून देणार बरं का. तर नाना म्हणतात की अरे गाडीची काय गरज. तेव्हा सयाजी काका म्हणतात की अरे सर्व गोष्टी ह्या गरज म्हणून नसते करायचे, काही हौस मौस असते. एकुलती एक लेक आणि एकुलता एक जावई, मग त्यांची हौस नाही करायची तर मग कुणाची करायची. आणि हे बघ, सीएम बरोबर सुद्धा माझे बोलणे झाले, ते सुद्धा येणार, आपलं कार्य हे दणक्यात होणार. तर नानाही दबकत आवाजात हो हा असे करत असतात. तर सयाजी काका विचारतात की अरे काय झाले, तुझा आवाज असा पडल्यासारखा काय येतो. तेव्हा नाना त म नाही आणि जरा खोकला येतो असे घाबरतच बोलतात आणि मुद्दाम जरा खाकरल्यासारखे नाटक सुद्धा करतात. माझा आवाज बरा नाही असे म्हणतात. तर सयाजी काका म्हणतात असे होय, तब्येतीची काळजी घे रे बाबा, आपल्या कार्यात तब्येत ही ठणठणीत राहायला पाहिजे. नाना म्हणतात की हो. तर सयाजी काका म्हणतात की आता फोन ठेवू का, आणि फोन ठेवतात. तेव्हा नाना ऋषिकेशला म्हणतात की ऐकलेस ना ऋषिकेश, आणि काही झाले तरी आता त्या सौमित्राला लग्नासाठी तयार कर. तो सयाजी आहे सयाजी, त्याचं जर डोसकं फिरले तर तो काही पण करू शकतो, रणसुद्धा पेटवेल आपल्या घरात सुद्धा. ऋषिकेश नानांना म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, सौमित्राने आपल्याला शब्द दिला आणि तो शब्द त्याला पाळावाच लागेल. आणि नाना सौमित्राला लग्नाला उभे करण्यासाठी जबाबदारी माझी राहील असे बोलून ऋषिकेश लगेच सौमित्राच्या रूममध्ये येतो. तर सौमित्र हा ऋषिकेशला सांगत असतो की दादा तू तरी समजून घे की अवंतिका ही कायमची यूएसला गेली म्हणून समजूत झाली ही अशी, म्हणून मी ह्या लग्नासाठी तयार झालो. तर ऋषिकेश म्हणतो की काय समजूत आणि सॉरी, तू हे सर्व कॅज्युअल घेतो. अवंतिकावरचे प्रेम सुद्धा आणि ऐश्वर्याला हो म्हटले हे सुद्धा, आणि तुझ्या बाबतीत आता आम्हाला नाही तर तुला स्वतःला समजून घ्यायचे, त्यामुळे तुला स्वतःलाच आता निवड करावी लागणार. एक गोष्ट निवड करताना लक्षात ठेव की चूक मात्र तुझीच आहे, यातनं ह्या होणारच आणि त्याला इलाज सुद्धा नाही. हे बघ, आपण एकदा शब्द दिल्यानंतर ते मोडण्याचे स्वातंत्र्य हे संपते. मी दिलेला शब्द प्राणपणाला लावून पाळणे हेच बरोबर असते, आणि तसेही एकदा मनाप्रमाणे निवड करण्याची संधी आम्ही तुम्हाला दिली होती, ती संधी तर तू गमावली. आणि ऋषिकेश शांत होतो. सौमित्राला काय बोलावे ते समजत नाही. तर इकडे बाहेर जानकी ही ऋषिकेश बाहेर येण्याची वाट बघत असते आणि तिचे लक्ष सुमित्राकडे जाते आणि ती सुमित्राला म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे गेलेत ना समजवण्यासाठी, ते नक्की सौमित्र भाऊजींना समजवतील. तेवढ्यात गुलाबराव धावत येतात आणि वहिनी साहेब म्हणजे जानकीला बाहेर तुम्हाला कोणीतरी भेटण्यासाठी आले असे सांगतात. तर जानकी म्हणते की मला, आणि जानकी लगेच बाहेर येते. त्यानंतर इकडे सौमित्र हा ऋषिकेशला म्हणतो की दादा आयुष्य इतके सरळ असते का रे, गैरसमज होतात, अंदाज चुकतात, आपण भावनांशी आहारी जातो, पण आपण सुद्धा माणूसच आहोत ना रे. आपणच जर एकमेकांना थोडंसं समजून घेतले तर. ऋषिकेश म्हणतो की बाद झाले सौमित्र, आता तू मुद्द्याचे बोललात. हे लग्न पक्क करण्या अगोदर तुझ्याशी एकदा बोललो होतो, तेव्हा तू ठामपणे जानकीला सांगितले होते की या प्रेमातून तुला बाहेर पडायचे, आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा फोन आला होता. तर सौमित्र म्हणतो की दादा हो, मला माहिती आहे की माझा गैरसमज झाला होता. ऋषिकेश म्हणतो की कसला गैरसमज सौमित्र, आणि हे बघ सौमित्र, या लग्नासाठी अख्खे 2 घराणे, अख्खं गाव, या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
त्यांनी आपला टेम्पो जाळला होता या गोष्टीला जास्त दिवस नाही झाले, तुझ्या लक्षातच असेल। तेव्हा सौमित्र म्हणतो की मी आई आणि नानांकडे बघून या लग्नाला होकार सुद्धा देईल, कदाचित हे लग्न होईल सुद्धा, कदाचित गावाचे कल्याण होईल, पण माझ्या आयुष्याचे काय, अवंतिकाचे काय, ऐश्वर्याचे काय? दादा, हे जर लग्न झाले तर आमच्या तिघांपैकी एकही माणूस सुखी राहणार नाही असे त्याला म्हणायचे असते, परंतु ऋषिकेश त्याला थांबवतो। ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, आता तू काही जरी निवडले तर तुझ्या वाटेला दुःख हे येणारच। कुणाच्या सुखासाठी कोणतं दुःख निवडायचे हे शांतपणे विचार करून तुझे तूच ठरव। मित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि दादा, माझे अवंतिकावर खूप प्रेम आहे असे म्हणतो, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत। तेव्हा ऋषिकेश सौमित्राच्या डोळ्यातून पाणी बघून म्हणतो की अरे, लग्न झाल्यानंतर ही मनं जुळतात, प्रेम होते, आणि आता तुला ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून अवंतिकाशीच लग्न करायचे असेल तर तो तुझ्या एकट्याचा निर्णय असेल, कुणाचीही साथ तुला नसेल आणि याचे परिणाम सुद्धा फार गंभीर असणार, एवढं लक्षात ठेव। सौमित्र, एकदा शांत डोक्याने विचार करून मग हा निर्णय घे। निर्णय घेताना आई आणि नानांचा विचार कर, अख्ख्या गावाचा विचार कर, तुझा विचार कर। आणि ऋषिकेश बाहेर निघून जातो तर सौमित्र धक्क्याने खाली बसतो। काय विचार करावा हे त्याच्यासमोर खूप मोठे एक टेन्शन उभे राहते। तर जानकी बाहेर येते तेव्हा तिला भेटण्यासाठी दामले सर आणि अवंतिका आलेले असतात। तेव्हा दामले सर हे जानकीला विचारतात की तुम्ही सौमित्राच्या वहिनी जानकीच रणदिवेस ना? तर जानकी हो बोलते। तर दामले सर म्हणतात की मी दामले सर आणि ही माझी मुलगी अवंतिका। तेव्हा अवंतिका म्हटल्यानंतर जानकी खूपच घाबरते आणि त्या दोघांना थोडीशी बाजूला घेऊन जाते। तर दामले सर म्हणतात की माफ करा, असे न सांगता आम्ही तुमच्या दारामध्ये आलो, वेळच तशी आमच्यावर अटीतटीची आली। तर अवंतिका म्हणते की जानकी वहिनी, यावेळेस फक्त तुम्हीच सांभाळू शकता, मोठ्या आधाराने मी तुमच्याकडे आले, कारण सौमित्र मला कायम तुमच्याबद्दल सांगायचा की तुम्ही त्याला कायम समजून घ्यायच्या, त्याच्या मनातील सर्व गोष्टी तो तुम्हाला सांगतो, म्हणूनच आमच्याबद्दल सांगण्याचे पत्र वहिनी त्याने तुम्हालाच लिहिले होते। पण ते पत्र, तर दामले सर म्हणतात की ते पत्र माझ्या हाती लागले म्हणून मी त्यांना विरोध केला, माझी खरंच खूप मोठी चूक झाली। आणि जानकी पुढे हात जोडतात, पण जेव्हा माझ्या मुलीने जीव देण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझे डोळे उघडले आणि हात जोडून ही विनवणी करतात की प्लीज सौमित्राचं तुम्ही हे लग्न थांबवा। अवंतिका म्हणते की वहिनी, माझं आणि सौमित्राचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही जगू शकत, प्लीज वहिनी हे लग्न थांबवा। आणि जर हे लग्न झाले तर माझ्या आणि सौमित्राचे दोघांचे सुद्धा आयुष्य संपून जाईल। मला मान्य आहे की मध्ये माझ्यात आणि सौमित्रमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले होते, पण वहिनी आम्ही खरंच पुन्हा एकत्र आलो असतो आणि या सगळ्यामध्ये लगेच त्याचे लग्न ठरले आणि वहिनी सर्व विस्कटून गेले, म्हणून अवंतिका रडू लागते आणि जानकी पुढे हात पसरून प्लीज वहिनी तुम्हीच हे करू शकता, लग्न थांबवा। जानकीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। अवंतिकाची ती अवस्था तिने पाहिलेली असते आणि अवंतिका म्हणत असते की मला सौमित्राशीच लग्न करायचे, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत, मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि सौमित्रावर प्लीज रागवू नको, त्याची याच्यात काहीच चूक नाही। जानकी म्हणते की अवंतिका, अगं मी तुझी सिच्युएशन समजू शकते, पण एकटी मी हा निर्णय नाही घेऊ शकत। तर अवंतिका रडतच म्हणते की वहिनी प्लीज असे बोलू नका, मी सौमित्राशिवाय नाही जगू शकत, प्लीज हे लग्न थांबवा। अवंतिका ही जानकीच्या पाया सुद्धा पडते, तेवढ्यात ऐश्वर्याची गाडी तेथे येते। जानकीचे लक्ष हे ऐश्वर्याकडे जाते, जानकी खूपच घाबरते। तर अवंतिका म्हणत असते की वहिनी आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, तर ऐश्वर्या खुश होऊन हाय बोलते आणि मी सौमित्राला मंगळसूत्राचे डिझाईन दाखवण्यासाठी आले होते असे अवंतिका समोरच म्हणते। ऐश्वर्या विचारते की ही कोण? अवंतिकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर ऐश्वर्या अवंतिकाच्या हाताकडे बघते आणि तुमच्या हाताला काय लागले असे विचारते। ऐश्वर्या म्हणते की माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे ट्रीटमेंटसाठी। तर अवंतिका म्हणते की नाही, माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि जानकीला म्हणते की वहिनी येतो आम्ही। तर जानकी म्हणते की काळजी घे आणि ते दोघे तिथून निघून जातात। त्यानंतर इकडे सारंगला जे काशीकर असतात की फॅमिली फोटो त्यांनी काच बदलण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलेला असतो आणि तो फोटो तयार आहे असं त्यांचा फोन आलेला असतो। तर सारंग हे नानांना सांगतो, नाना म्हणतात की अरे घे पाठवून। तर आजी म्हणते की अरे सारंग, सौमित्राचे लग्न झाल्यानंतर ही फोटो फ्रेम बनवून घ्यायची, म्हणजे नवीन सुनबाईचा फोटो त्यात आला असता। तेव्हा सारंग म्हणतो की कसली फ्रेम, दादा तर लग्नाला तयार नाही। तर तेवढ्यात ऋषिकेश खाली येतो आणि सौमित्र या लग्नासाठी तयार आहे असे सांगतो। ते ऐकून सर्वांना तर खूप आनंद होतो। सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश काय सांगतो? तर नाना विचारतात की नक्की ना, नाहीतर आयत्या वेळी परत तो शब्द फिरवेल। ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, अगदी व्यवस्थित समजावले मी त्याला,
आणि परिस्थितीचे गांभीर्य सुद्धा त्याच्या लक्षात आले। तेव्हा दामले सर आणि अवंतिका गाडीमध्ये बसतात, तर इकडे जानकी ऐश्वर्याला विचारते की अगं चल ना आतमध्ये। तर ऐश्वर्या विचारत असते की सौमित्र तर घरामध्ये आहे ना? तर जानकी म्हणते की हो आहे ना। ऐश्वर्या म्हणते की मी त्याला सरप्राईज देण्यासाठी आले। आणि ऐश्वर्या पुन्हा विचारते की वहिनी ती मुलगी कोण होती? मला तर खरंच खूप अपसेट वाटत होती। आपली फॅमिली फ्रेंड आहे का ती? तेव्हा जानकी म्हणते की हो तसेच। तर ऋषिकेश आतमध्ये नानांना म्हणत असतो की सौमित्र हे लग्न करणारच। आणि तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येते आणि करणारच म्हणजे काय असे विचारते। ऐश्वर्याला बघून तर सर्वांना आणखीन धक्का बसतो। कुणाच्या मनात डाऊट आहे असे विचारते, तर सुमित्रा म्हणते की अगं तसे नाही, डाऊट नाही, म्हणजे पारंपरिक पद्धतीने करणार, हल्लीच्या सारखं उरकाउरकी पद्धतीने नाही। आणि तू अशी अचानक आली, तसेही हे घर तुझेच आहे, अगोदर माहिती असते तर तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ तयार करून ठेवला असता। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सौमित्राला सरप्राईज देण्यासाठी आले। सारंग म्हणतो की बाप रे, आता ही काय सरप्राईज देणार? ऐश्वर्या विचारत असते की तो घरात तर आहे ना? तीच त्याची रूम आहे ना? मी आलेच म्हणून ती जायला निघते, तर सारंग म्हणतो की अहो थांबा, तुम्ही कशाला वर जाता? मी दादालाच खाली बोलावतो, म्हणजे सरप्राईज काय आहे ते आम्हाला सर्वांना सुद्धा कळेल। आणि ऐश्वर्या मनात रागाने सारंगकडे बघत म्हणते की आमच्या प्रायव्हसीची तर याने वाट लावलीच। हा आगाऊ तेव्हापासून माझ्या इतका डोक्यात जातोय, म्हणून सारंगवर खूप चिडलेली असते। तर सारंग लगेच सौमित्राला आवाज देतो। तेव्हा सौमित्र दरवाजा उघडून बाहेर येतो, तर ऐश्वर्याला बघून तो खाली येतो। तेव्हा ऐश्वर्या खुशून हाय सौमित्र असे हाताने बोलते, तर सौमित्र सुद्धा आपला हात वर करून हाय असे बोलतो। तेव्हा सौमित्राच्या बोटामध्ये ती एंगेजमेंट अंगठी नसते, तर ऐश्वर्याचे त्याकडे लक्ष जाते। ऐश्वर्या विचारते की अरे सौमित्र तुझी अंगठी कुठे? सर्वांना तर आणखीन धक्का बसतो, तर ऐश्वर्या लगेच पुढे येते, सौमित्राचा हात धरते आणि कालच मी तुझ्या हातामध्ये अंगठी घातली होती सौमित्र, अजून आपले लग्न व्हायचे आणि तू एंगेजमेंटची अंगठी काढून टाकलीस, आणि याला काय अर्थ आहे? मला डॅडाला हे सर्व सांगावेच लागेल। तर सर्वजण आणखीनच धक्क्याने घाबरून जातात आणि हे सर्व ऋषिकेशचे स्वप्न असते, म्हणजे भास असतो। तेवढ्यात सारंग हा सौमित्राला आवाज देतो की दादा खाली येतोस ना? ऋषिकेशला हे सर्व भास बघून पूर्णपणे घाम फुटलेला असतो। ऋषिकेश आपला घाम पुसतो आणि ऐश्वर्याकडे बघत असतो। जानकी खुणावून विचारते की काय झाले? तर ऋषिकेश हा सौमित्राला पुन्हा आवाज देतो। सौमित्र बाहेर येतो, तर ऐश्वर्या त्याला बघून खूप खुश होते। तेव्हा सौमित्र ऐश्वर्या समोर येत असतो आणि सौमित्राच्या हाताकडे ऋषिकेशचे लक्ष जाते आणि त्याला ते सर्व होणार असे म्हटल्यानंतर लगेच तो ऐश्वर्या आणि सौमित्राच्या मध्ये येतो। आणि काय सौमित्र? सारंग केव्हाचा आवाज देतो, अरे तुझी होणारी बायको आली, आणि हातातील जी अंगठी असते तो खुणावून सौमित्राला सांगत असतो। किती वेळ लावला? तर लगेच सौमित्राला आठवण होते आणि आपल्या खिशातील जी अंगठी असते लगेच तो आपल्या बोटामध्ये घालतो। तेव्हा ऋषिकेशला आनंद होतो। जानकी मात्र मनात विचार करते की जबरदस्तीने रामराया आम्ही यांना दावणीला बांधतो की काय, आणि ती सौमित्राकडे बघत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सारंग हा तो फोटो घेऊन येतो, म्हणजे फॅमिली फोटो गुलाबराव, आणि सारंग तो फोटो सर्वांसमोर धरतो। तर सुमित्रा म्हणते की खरंच छान आहे बरं का फोटो। तेव्हा लगेच आजी ही सुनबाई मंगळसूत्राचं डिझाईन दाखवा म्हणलं असे ऐश्वर्याला म्हणते, तर लगेच ऐश्वर्या रागाने आजीकडे बघत असते। तर सारंग म्हणतो की अहो उठा आणि दाखवा आजीला मणिमंगळसूत्र। तर लगेच ऐश्वर्या रागाने उठते आणि सारंगच्या पायावर जोराने पाय देऊन पुढे जाते, आणि तेवढ्यात सारंग जोरात ऐक असे ओरडतो आणि त्याच्या हातातील ती फोटो फ्रेम खाली पडते आणि ती फुटली जाते। तर लगेच सर्वांना धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणते की फॅमिली फुटली वाटतं। त्यानंतर जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की आपण ऐश्वर्या आणि सौमित्र भाऊजी यांचे लग्न थांबवूया, तर ऋषिकेश ऐकायला तयार नसतो, हे शक्य नाही। जानकी म्हणते की ऋषिकेश दोन जीवांची अशी ताटातूट करायला नको। ऋषिकेश म्हणतो की रणदिव्यांच्या घरातील माणसं शब्द देऊन कधीच मागे हरत नाही, हे लग्न होणार म्हणजे होणारच। तेव्हा आता जानकी या सरावामध्ये काय करते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।